कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कठीण काम सोपं करतो हा जगन्नाथ। कॉन्सर्ट मोठा आहे तेव्हा भैरवी हवाबाजी करणार एवढं तर नक्की। म्हणजे काय आहे, मुलीबरोबर आपल्यालाही महत्व मिळावं यासाठी ती आटापिटा करणार। पण भैरवी नाही म्हणून तारा कायलीच नाही तर कसं आहे ना, ही तारा त्या भैरवीच्या पदराखाली लहानाची मोठी झाली। तिला स्वतःची अक्कल नाही, स्वतःची बुद्धी नाही, काहीच नाही। कुठलं काम कसं करायचं हे ती तिच्या बुद्धीने विचारच करू शकत नाही। जे काही आहे ते सगळं म्हणजे भैरवी वज आहे। म्हणजे आपली आई म्हणजे पूर्व दिशा, तिचा हा समजच एक दिवस तिला तिच्या आयुष्यातनं उठवेल हा माझा शब्द आहे। तारा आईला खुश करण्यासाठी कॉन्सर्ट मध्ये गाणार, त्याच वेळेस सारंग आपल्या सावलीला गात असताना बघणार। त्या क्षणी त्याला जाणीव होईल की माझी लेक सर्व गुण संपन्न आहे। आणि मग तो दिवस लांब नाही जेव्हा अख्ख्या जगाला माझ्या लेकीच्या आवाजाची ओळख होईल। तिच्या आवाजाचं पूर्ण श्रेय तिला मिळेल। देवा, ह्या जगन्नाथचा संयम सुटला, त्यांनी चुका केल्या, पण त्या केवळ लेकीचे प्रेमापोटे। पण यापुढे संयम सुटू देऊ नका, माझ्या हातून काही चुका होऊ देऊ नका। या जगन्नाथवर बारीक लक्ष ठेवा। तारा मॅम आला। मॅम 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 साईडला मॅम प्लीज बाजूला बाजूला तारा तारा मॅम, मॅम आज प्रेमाचा दिवस आहे। नेहमी भावगीत भजन गाताना बघितलं तुम्हाला, आज तुम्ही कोणतं गाणं गाणार आहात? ते तुम्ही ना सगळं लाईव्हच ऐकाल आज। ऑफकोर्स मॅम, यावेळी तुम्ही नक्कीच प्रेमगीत गाणार, त्याबद्दल एक्साइटेड असाल ना? खूप एक्साइटेड आहे। बोल रे। अहो जगन्नाथजी, तारा एकटीच आली आहे, भैरवी कुठे दिसत नाही। बघितलंय मी, तू तारावर लक्ष ठेव, काही गडबड होऊ देऊ नको। चालेल। तारा मॅम, तुम्ही तुमच्या गाण्याच्या 2 ओळी गाल का प्लीज? दॅट्स अ सरप्राईज। मॅम प्लीज मॅम, फक्त 2 ओळी तुम्हाला थांबावं लागेल, ओके? दॅट इज अ सरप्राईज फॉर एव्हरीवन। प्लीज मॅम प्लीज। लेकीला एकटीलाच पाठवलंस? बर, पण काळजी करू नको, याचंही नियोजन मी करून ठेवलेलं आहे। तुम्हा माय लेकींवर बारीक लक्ष आहे माझं। काय बघतेस? तुला वाटत असेल ना माझ्या जागी तुझा फोटो हवा होता असं? चांगलंय, म्हणजे स्वप्न बघणं चांगलंय, पण माझी मम्मा तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही ग। माई कुठे? येते येते।
जगन्नाथराव, माणसं ठेवली होतीस ना, तशी मी ही माणसं ठेवली होती तुझ्या मागावर. मला गायब करायचा प्लॅन होता ना तुझा. पोहोचलीये मी इथे. आता तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीस. भैरवी मॅडम, सेल्फी प्लीज. तू ताराला डायरेक्ट कॉन्सर्ट मध्ये प्रपोज का नाही करतेस? माझ्या पण डोक्यात आलं होतं, पण तिकडे तिची आई असणार आहे आणि तुला माहिती आहे ना तिची आई ताराच्या गाण्याला घेऊन किती सेन्सिटिव्ह आहे. जर मी कॉन्सर्ट मध्ये तिला प्रपोज केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, जो मला नको आहे. काय नाही होत तुझ्याकडनं. गेले होप्स गेले. कोर्स गेले हे बोलायचं नाही बबलू. अरे मग मला तरी सांग की प्रपोज कसा करणार आहेस तो? माझ्याकडे प्लॅन आहे. तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? बाजूला हो. मी हिम्मत केली. जगन्नाथने, तुझा शुभचिंतक. काय म्हटली होती तू? मला अडवून दाखव. अडवून नाही, बांधून ठेवली. आता काय करशील? तुला मी 4 वेळा सांगितलं होतं, माझ्या लेकीच्या सुखापासून लांब राहा. तिला आतापर्यंत एवढं इमोशनल केलंस म्हणून तू जिंकत आलीस, पण जगन्नाथला हरवू नाही शकत बरं का तू. तू स्वतःच्या जीवावर काय केलंय आयुष्यात? काय कमवलंय? हा, केलंय का? तुझी लेक सुद्धा माझ्या लेकीच्या जीवावरच मोठी होतीये, नाव कमवतीये, पैसा कमवतीये. काय केलं काय तुम्ही दोघी मायलेकीने? काय ग भैरवी, तुला भीती नाही वाटली तुला हे असं इथे बघून? नाही म्हणजे एवढी शांत कशी ग तू? मला वाटलं होतं एव्हाना भयंकर आरडाओरडा केला अशी. इकडे येत असताना हळूहळू माणसांचे आवाज कमी व्हायला लागले आणि जसं जसं पुढे येत गेलो तसं तसं कानावर फक्त पक्ष्यांचे आणि वाहणाऱ्या वाऱ्याचे आवाज येत होते. तेव्हाच माझ्या लक्षात आलं तू मला कुठेतरी खोल जंगलात घेऊन आलास. मग आरडाओरडा करून काय करणार होते मी? कोणाला मदतीला बोलवणार होते? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.